हनुमानगडी या ठिकाणी नवनीत राणा जे आहे ते हनुमान चालीसा पठण करणार आहेत। आपण बघू शकतो की नवनीत राणा जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज हनुमान चालीसा पठण करणार आहेत। हनुमानगडी या ठिकाणी दाखल झाले आहेत। हां, मला असं वाटते हनुमान चालीसा हा पूर्ण देश कधीच विसरणार नाही। कारण फक्त मी घरात बसून हे म्हटलं होतं अमरावतीवरनं की मी मुंबईत येऊन हनुमान चालीसाचं पठण करन आणि जेही दोष 33 महिन्याची सरकार जनाब उद्धव ठाकरे याचे मुख्यमंत्री लागलेला आहे ते सगळं दोषमुक्त झाला पाहिजे। फक्त एवढं म्हटल्यानंतर त्यांनी मला तिथून सांगितलं जर मुंबईत पाय ठेवले तर मुंबईत आल्यानंतर पाय छाटून टाकू। पण आज उद्धव ठाकरेजी तुमच्या समोर सगळ्यात मोठं उदाहरण आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे, जे तुम्ही नागपूरमध्ये येऊन त्यांच्या घराचे अगदी 5 मिनिटं दूर राम रक्षाचे आंदोलन करत आहे, तरी त्यांनी म्हटलं मी त्यांचं स्वागतच करतो। आणि मी एवढी गवाही सुद्धा देऊ शकते, जर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन जर म्हटलं की हनुमान चालीसा वाचायचा आहे तरी आमचे मुख्यमंत्री तुमचं स्वागतच करणार आहेत तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एवढाच अंतर आहे, कारण तुम्ही जनाब झालेले आहे आणि आमचे मुख्यमंत्री हे या महाराष्ट्राचे या देशाचे येणारं भविष्य म्हणजे आमचे मुख्यमंत्री राम भक्त आणि राम रक्षा करणारे सगळ्यात मोठे भक्त आहे। हेतून स्पष्ट होत आहे तुम्ही पक्ष वाचवण्यासाठी राम रक्षा वाचत आहे, ते नेहमीच रामाची रक्षा करण्यासाठी कार सेवकापासून बाहेर निघालेले आहे। तुम्ही आता विदर्भाची माती पाहायला लागून घेत आहे। तुम्हाला मी म्हणताय की तुम्ही अमरावतीत या, अमरावतीमध्ये विदर्भामध्ये कधी तुम्ही आले नाही मुख्यमंत्री म्हणून आणि तुमच्या पायाला कधी शेतकऱ्यांची शेतातली माती सुद्धा लागली नाही। तुम्ही अमरावतीत या, आमचे मुख्यमंत्रींनी तुमचं स्वागत केला, आम्ही त्यांचे सैनिक, आम्ही तुमच्या मनापासून स्वागत करू आणि आमच्या हनुमानगडीवर येऊन दर्शन घ्या आणि हनुमान चालीसाचं पठण करा। राम रक्षाची आठवण व्हायला उद्धव ठाकरे यांना उशीर झाला का? राम रक्षाची आठवण व्हायला उद्धव ठाकरे यांना उशीर झालाय का? खूप उशीर झालाय जनाब उद्धव ठाकरेजींना। जोपर्यंत आमचे उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते तेव्हा ते म्हणत होते, त्याच्यानंतर भाषणात म्हणत होते, रवीजी त्यांचे भाषण जेव्हा मी ऐकले ते म्हणत होते जे जय श्रीराम म्हणणारे लोक आहे ते हरामखोर आहे। आज ते रामरक्षाची गोष्ट करत आहे। जनाबजी आता तुम्ही उद्धव ठाकरे राहिले नाही, तुम्ही जनाब उद्धव ठाकरे झालेले आहे। तर तुम्ही लक्षात ठेवा तुमचे प्रत्येक जेही तुम्ही स्टेप्स करत आहे तुम्ही पक्ष वाचवण्याकरिता करताय। जे अजूनही अयोध्यामध्ये गेले नाही, रामललाचे दर्शन घेतले नाही, ते रामरक्षाची गोष्ट कुठून करू शकता? केंद्रित आपण बघू शकतोय की उद्धव ठाकरे हे जनाब उद्धव ठाकरे झालेले आहेत आणि राम रक्षा फक्त ही पक्ष वाचवण्यासाठी जे सुरू आहे। आणि उद्धव ठाकरे यांना मी आमंत्रित करते की हनुमान चालीसा पठणासाठी तुम्ही सहभागी व्हावं, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।